विद्यार्थ्यांनो, आज आपण 8वीच्या भौतिकशास्त्रातील ज्वलन, इंधन आणि ज्वाला या प्रकरणाचा पहिला भाग शिकणार आहोत. या भागात आपण फक्त ज्वलन वाचणार आहोत. मुलांनो, तुम्ही कधी लाकूड, कोळसा, शेणाची गोरी जळताना पाहिली आहे का? आपण वाळलेल्या पानांचा वापर इंधन म्हणून करत आहोत. तुम्हाला माहित आहे का की त्या प्रक्रियेचे नाव काय आहे? आपण घरी विविध कारणांसाठी इंधन म्हणून विविध प्रकारचे साहित्य वापरतो. तुम्ही घरी अन्न शिजवण्यासाठी लोक लाकूड, कोळसा, शेणाची गोरी इत्यादी कसे जाळतात हे पाहिले असेल किंवा ऐकले असेल. गावातील लोहार धातू गरम करण्यासाठी देखील त्यांचा वापर करतात. शहरी आणि ग्रामीण भागात आता स्वयंपाकासाठी इंधन म्हणून LPG गॅसचा वापर केला जातो. वीज नसताना आपण जळत्या मेणबत्ती किंवा रॉकेलच्या दिव्याचा वापर करतो. शिकण्याचे उद्दिष्टे. ज्वलनाची व्याख्या. ज्वलनशील आणि ज्वलनशील नसलेले पदार्थ. ज्वलनासाठी आवश्यक घटक: ऑक्सिजन आणि प्रज्वलन तापमान. ज्वलनशील पदार्थ. ज्वलनाचे प्रकार. कीवर्ड, अतिमहत्वाचे शब्द: ज्वलन, ज्वलनशील, ज्वलनशील नसलेले पदार्थ, प्रज्वलन तापमान, प्रज्वलनशील पदार्थ, आपोआप ज्वलन, जलद ज्वलन, स्फोट. आजच्या धड्याचा हा स्मृती नकाशा आहे. मुलांनो, कोळसा हवेत जळतो आणि आपल्याला माहित आहे की कोळसा देखील हवेत जळून कार्बन डायऑक्साईड, उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो. हा एक रासायनिक बदल आहे ज्यामध्ये घन पदार्थ वायूमध्ये बदलतो. हे ज्वलन आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की ज्या रासायनिक प्रक्रियेत पदार्थ ऑक्सिजनशी अभिक्रिया करून
बाहेर उष्णता सोडतो त्याला ज्वलन म्हणतात. मुलांनो, पहा, आपण कोळशाचा तुकडा मॅग्नेशियम रिबन, फित, पेंडा, काच, कोरडे लाकूड, खडे, वाळू घेत आहोत आणि आपण सर्व साहित्य जाळत आहोत. कोळसा, मॅग्नेशियम रिबन आणि पेंढा जाळता येते, पण काच जाळता येत नाही. पुन्हा एकदा, कोरडे लाकूड जाळता येते, पण खडे आणि वाळू जाळता येत नाही. द्रव्य दोन प्रकारचे असू शकतात: ज्वलनशील पदार्थ, ज्वलनशील नसलेले पदार्थ. मुलांनो, चित्रे पहा. कोळसा, गवत आणि कोरडे लाकूड सर्व पदार्थ सहज जळतात. ज्वालेजवळ आणल्यावर जळणारे पदार्थ ज्वलनशील असतात. त्यांना इंधन देखील म्हणता येईल. आता तुमचे खडे, काच आणि वाळूचे चित्र पाहू शकता. ते जळत नाहीत. जे पदार्थ जळत नाहीत त्यांना अज्वलनशील पदार्थ म्हणतात. आता आपण ज्वलनशील प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक वाचू. पहिला घटक म्हणजे ऑक्सिजन. आता आपण एक कृती करत आहोत. या कृतीसाठी आपल्याला मेणबत्ती आणि एक काचेचा ग्लास हवा आहे. एक लहान जळणारी मेणबत्ती घ्या आणि ती टेबलावर ठेवा. त्यावर एक काचेचा ग्लास उलटा करा. मेणबत्ती काही काळ जळत राहते. नंतर चमकते आणि शेवटी ज्योत विझते. काचेचा ग्लास काढा आणि पुन्हा मेणबत्ती पेटवा. काचेचा ग्लास पुन्हा मेणबत्तीवर ठेवा. जेव्हा मेणबत्तीची ज्योत चमकू लागते तेव्हा ग्लास काढा. मेणबत्तीचे काय होते? काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपल्याला आढळून आले आहे की ग्लास मेणबत्तीवर उघड्या ठेवल्याने पुरेशी हवा मिळत नाही व मेणबत्ती विझते. यातून हे सिद्ध होते की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हवेतील ऑक्सिजन ज्वलनासाठी मदत करतो. हे सिद्ध करण्यासाठी अजून काही प्रयोग करणे आवश्यक आहे. ऑक्सिजन जळण्यास मदत करतो
हे दाखवण्यासाठी आपण एक प्रयोग करू शकतो. तर हे आपले ध्येय आहे. आवश्यक साहित्य: चाचणी नळी, चाचणी नळी धारक, स्पिरिट दिवा, काडेपेटी, बूमस्टिक, अगरबत्ती, पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4, एक सुगंधित किंवा अगरबत्ती प्रज्वलित केली जाते आणि ती 10 सेकंद जळू दिली जाते. नंतर ज्योत विझवली जाते आणि बाजूला ठेवली जाते. KMnO4 एका चाचणी नळीत घेतले जाते. चाचणी नळी एका चाचणी नळी धारकासह धरली जाते आणि स्पिरिट दिव्यांच्या ज्वालावर गरम केली जाते. KMnO4 गरम केल्यावर ऑक्सिजन सोडला जातो. जळती अगरबत्ती चाचणी नळीत घातली जाते. तुम्हाला दिसते की अगरबत्ती अजून प्रखर ज्वालेने जळते. येथे ऑक्सिजन अगरबत्तीला तेजस्वी ज्वाळेने जळण्यास मदत करून ज्वलनास समर्थ बनवतो. दुसरा घटक म्हणजे प्रज्वलन तापमान. पदार्थ ज्या सर्वात कमी तापमानाला पेट घेतो त्याला त्याचे प्रज्वलन तापमान म्हणतात. जेव्हा एखादा पदार्थ जळू लागतो तेव्हा उष्णता निर्माण होते आणि ती पदार्थाला सतत जाळण्यास मदत करते. वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रज्वलन तापमान वेगवेगळे असते. पदार्थाचे प्रज्वलन तापमान आग किती लवकर लागते हे ठरवते. ज्या पदार्थांचे प्रज्वलन तापमान खूप कमी असते ते सहजपणे आग पकडतात, त्यांना ज्वलनशील पदार्थ म्हणतात. ज्वलनशील पदार्थांची उदाहरणे म्हणजे पेट्रोल, अल्कोहोल, द्रव पेट्रोलियम वायू, LPG इत्यादी. ज्वलन 3 प्रकारचे असू शकते: जलद ज्वलन, उत्स्फूर्त ज्वलन, स्फोट. आपल्याला आढळून येते की वायू वेगाने जळतो आणि उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो. अशा ज्वलनाला जलद ज्वलन म्हणतात. फॉस्फरस सारखे पदार्थ खोलीच्या तापमानावर हवेत जळतात. ज्या प्रकारच्या ज्वलनात पदार्थ अचानक ज्वालामध्ये फुटतो, कोणतेही स्पष्ट कारण न वापरता त्याला उत्स्फूर्त ज्वलन म्हणतात.
आपल्याकडे सामान्यतः सणाच्या दिवशी फटाके असतात. जेव्हा फटाके पेटले जातात तेव्हा उष्णता, प्रकाश आणि ध्वनीच्या उत्क्रांतीसह अचानक अभिक्रिया होते. प्रक्रियेत तयार होणारा वायू मोठ्या प्रमाणात मुक्त होतो. अशा प्रक्रियेला स्फोट म्हणतात. फटाक्यावर दबाव आणल्यास स्फोट देखील होऊ शकतो. धड्याचा सारांश. हवेचा ऑक्सिजन उपस्थित पदार्थ जळणे याला दहन म्हणतात. ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजन किंवा हवेची आवश्यकता असते. पदार्थ ज्या सर्वात कमी तापमानाला पेट घेतो त्याला प्रज्वलन तापमान म्हणतात. ज्या प्रकारच्या ज्वलनात पदार्थ कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक ज्वाळांमध्ये जळतो त्याला उत्स्फूर्त ज्वलन म्हणतात. ज्या प्रकारच्या ज्वलनात पदार्थ वेगळा असतो आणि उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो त्याला जलद ज्वलन म्हणतात. एक किलो इंधनाच्या पूर्ण ज्वलनावर निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या ऊर्जेच्या प्रमाणाला त्या इंधनाचे उष्मांक मूल्य म्हणतात.